महाराष्ट्र दिशा समितीवर खासदार विशाल पाटील यांची निवड। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे। या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे। या समितीत सर्वपक्षीय लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे। या निमित्ताने विशाल पाटील यांना केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। या समितीत खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉक्टर भागवत कराड, श्रीरंग बारणे या 10 जणांचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणात समन्वय राखण्याचे काम समितीमार्फत केले जाईल। याआधीची समिती सन 2021ला नियुक्त करण्यात आली होती। ती बरखास्त करून ही नवीन समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली। केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य स्तरावरती ही समिती काम करेल। या 10 सदस्यांची नावे केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आली होती। त्यात विशाल पाटील यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे। खासदार विशाल पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीने आणि गतीने राबवण्यासाठीचे काम ही समिती करत असते। केंद्र सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल। महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही अशी अपेक्षा आहे।